चला चेंडू निवडला असेल फलंदाज द्या ना गोलंदाजाकडे प्लीज. प्रशांत सर थोडं चार्ज घ्या आता आपण, कारण यानंतर आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. खालच्या पोलमधनं 1 आणि सेमीफायनल आणि फायनल असे टोटल 3. डॅनी डिसूजा साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. एक चांगला पेहराव, एक चांगली पर्सनॅलिटी, त्याचबरोबर अनेक युवकांना ज्यांनी नेहमीच आदर्श दिलाय असे कामगार नेते नवी मुंबईचे डॅनी डिसूजा साहेबांचा आपण विशेष सन्मान. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ चीफ गेस्ट. आज या स्पर्धेसोबत तुम्ही सर्व जोडले गेलात. सर्वांचा मनापासून खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार. त्यानंतर आम्ही सचिनजी शिंदे साहेबांचा आपण विशेष सन्मान करू. संदीपजी शिंदे साहेबांचा आपण विशेष सन्मान करू. आम्ही दिनेशजी गायकवाड साहेबांना विनंती करू की आपण आपला शुभ हस्ते सन्मान करावा. एक कॅमेरा इकडे बघेल आणि एक कॅमेरा मॅचवर आपण थोडं फोकस करू. कॅमेरामॅनचं चांगलं वर्क, त्यांना एक्सरसाइज आपण देतोय, त्यासाठी त्यांचंही मनापासून आभार. आज आमची झी क्रिक ही वाहिनी संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट करतायत. तर टाकले साहेबांचा आपण सन्मान करतोय. आरटीओ मध्ये कार्यरत असतात. आज यानंतर आम्ही सांगले साहेबांचा विशेष सन्मान करतोय. आमच्या स्पर्धेचे प्रणेते. फोटो घ्या ना. मॅचला सुरुवात झाली आणि यानंतर आम्ही मंगेशजी कांबळे साहेबांचा विशेष सन्मान करू. आणि रिक्षा चालक मालक आणि त्याचबरोबर टॅक्सी चालक मालक संघटनेचे ते प्रेसिडेंट आणि त्याचबरोबर शहर अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी या पक्षाचे. आज त्यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. सन्माननीय मंगेशजी कांबळे साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. एका बाजूला मॅच ऑन झाली आहे. आमचे संवित गुणलेखक मंथन पाटील जुळले गेलेत. आमचे लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे विनायक झी क्रिक ची हे ब्रॉडकास्टिंग क्लीन क्लिअर नीट. अजूनही तुम्ही या वाहिनीला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर व्हिजिट करा यूट्यूब आणि सबस्क्राईब करा या आपल्या चॅनलला, ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. द गेम इज ऑन. द फर्स्ट बॉलर लेफ्ट आर्म ओ द विकेट, क्लीन बॉल, दांडी गोल, अनदर विकेट डाऊन, बॅक टू बॅक विकेट्स. परेश कडके ज्या फलंदाजानं मागच्या मॅचमध्ये थोडंसं नाराज केलं होतं आणि याही मॅचमध्ये व्हेरी अनफॉर्च्युनेट या स्पर्धेमध्ये प्रभाव टाकू शकला नाहीये. नाराज असतील स्वतःवर. आपल्या गुणवत्तेला न्याय देता आलेला नाहीये. ज्या नावाला साजेसा खेळ तो नेहमीच करत असतो रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र क्रिकेटमध्ये, परंतु आज तो थोडासा ढासळलाय. जसं षटक संपेल तसं आम्ही विनीता ताईंकडे मायक्रोफोन सोपवणार आहोत. ते या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्वच खेळाडूंना आणि आमच्या आयोजकांना मात्र शुभेच्छा देतील. षटक जसं संपेल तसं आपण ताईंकडे मायक्रोफोन सोपवणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहताय आतापर्यंतच्या प्रवासामध्ये चेंडू झालेत ते 2. अजूनही पहिल्या षटकामधील पॉवर प्लेच्या षटक 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. मॅचमध्ये अजूनही चला सर्व पाहुण्यांचं आम्ही विशेष करून आयोजन कमिटीच्या वतीनं दिनेशजी गायकवाड, कुणालजी म्हात्रे, बलिरामजी मसन, राहुलजी बेहनवाल आणि DK ग्रुप सिद्धार्थनगर यांच्या वतीनं सन्माननीय श्री विजयबुवा कुलकर्णी, गणेशजी भोसले, कन्ननजी नायडू, सचिनजी शिंदे, सायमनजी कामकर, अतुलजी जनगम या सर्वांचं मनापासून आभार आणि कौतुक करतोय. संजय दादा इकडे
सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस प्रथम मी त्रिवार वंदन करते आणि इथे जमलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे तरुण बांधव. मला हा कार्यक्रम काय ॲक्च्युली मला माहिती नव्हता, परंतु काल दादासोबत माझी मीटिंग झाली आणि दादा बोलले की एका उरणच्या कार्यक्रमाला तुम्ही यावे लागतात. ॲक्च्युली आम्हाला वाटले खूप मोठा काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल, परंतु इथे येऊन बघितलं तर हा क्रिकेटचा खेळ आणि अतिशय मला आवडणारा खेळ. दादाने मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते. तसंच डीके ग्रुपनी शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही शक्तींना एकत्रित करून या भारताला एक नवीन पिढी देण्याचं काम जे केलेलं आहे, तरुण खेळाडूंचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम या धर्तीतून केलेलं आहे, उरण धर्तीतून, त्याबद्दल मी या ग्रुपचं अगदी मनापासून मी आभार मानते. आणि या कार्यक्रमाचे जे संचलन करतात, खरोखर त्यांचं उत्कृष्ट संचलन आणि त्यांची शब्दावरची पकड, अतिशय मी त्यांचंही अगदी शाब्दिक सुमनाने मी स्वागत करते. आणि इथे जमलेले सर्व माझे तरुण बांधवांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. जय भीम, जय भारत, जय शिवराय. चला मॅचकडे आपण वळण घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती एक चेंडू इथे शिल्लक असताना 2 बाद 4 हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. वी ऑल आर वॉचिंग सिद्धार्थ नगर 11 आयोजित डीके ग्रुप चषक 2026 दिनांक 8 फेब्रुवारी वार रविवार आणि आज शेवटचा दिवस फायनल डे. या पोलमधील अजून एक लढत तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतीये. टीम रोडपाली आणि टीम कलवे गावदेवी कलवे या टीमनं आत्तापर्यंत चांगला दबदबा प्रस्थापित केलाय. त्यांच्या खेळातले सौंदर्य आणि आज जर का आपण पाहिलं ना तर एकंदरीतच विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं स्किल दाखवत असताना अव्वल दर्जाचं प्रदर्शन राहिले. आलेल्या तमाम अतिथींना मॅचला एन्जॉय केलं. या व्यासपीठावर त्यांचं आपण आदर तिथ्य केलं. पुन्हा एकदा स्वागत आहे सकल जणांचे, आलेल्या तमाम अतिथींचे, ज्यांनी या व्यासपीठाची शोभा वाढवली आणि ज्यांना आपण आदर तिथ्य करत असताना आपल्याला हे एक अभिमान आपल्याला वाटलाय, भासलाय. आणि आज डीके ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून राजकीय वर्तुळामधले अनेक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळाले. तर सर्वांचं आपण कौतुक केलं. मैदानाकडे वळण घेत असताना आपण जरूर पाहताय दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुशांत मोकल आपल्याला पाहायला मिळतील. सुशांतनं जी जर्सी परिधान केली आहे, अर्थातच या स्पर्धेमध्ये मोना स्पोर्ट्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं नामांकन म्हणून ही जर्सी आपल्याला पाहायला मिळतीये. आज खेळातलं स्टँडर्ड मेंटेन करत असताना ड्राईव्ह केल्या बॉलला ऑन साईडला फिल्डर आहे, तिकडे एकच धाव मिळेल. 1 रनसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, ती पोहोचली आहे. मंथन पाटील आमचे गुणलेखक, धावसंख्या 6 या आकड्यावर. आणि आज इथे आपले सर्वच मान्यवर या स्पर्धेला रजा घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि आयोजन कमिटीला नक्कीच जे मिळालेलं सहाय्य आहे त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप आभार. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. जात असताना आपण पाहताय 2 बाद 7 हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेत. परेश कडकेनं मात्र नक्कीच थोडं नाराज केलं आपल्या टीमला, परंतु हे होत असतं क्रिकेटमध्ये. अप्स अँड डाऊन हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. परंतु बबलू जो खेळाडू आहे, बबुल जो खेळाडू आहे त्याला मात्र आता खेळ चांगला करावा लागेल. इथे हा फटका शॉट ऑफ जॅक केला होता शशीनं. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं आणि तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे अजूनही आहे. या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. रणसंख्या झाली आहे ती, चेंडू लगेच येतोय
डीजे मास्टरला सुद्धा आम्हाला संधी देता येत नाहीये, ही थोडी खंत आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या झाली ती 10-11. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. यावेळेला मात्र हा अंगाचा भेद घेणारा बॉल, बॉडी बॅलन्स थोडासा ढासळला. मजबूत बांध आहे, मजबूत शरीरयष्टी असलेले दोन खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला नाव आहे बबल आणि त्याच्या सोबतीने तो शशी जाधव. दोन्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर रोडपाली पनवेल या विभागाला बिलॉंग करत असताना दोन मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील. प्रतिभा संपन्न खेळाडू समोर, तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच टॅलेंटनं भरलेला खेळाडू आहे, ज्याच्याकडं क्रिकेटचा जबरदस्त अनुभव आम्ही गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. सुशांत मोकल. शेवटचा बॉल, धाव मात्र मिळणार एक. लेग बायची रन, ही जी धाव मात्र अगदी गोलंदाजाच्या अकाउंटवर मात्र जमा होणार नाहीये. मिळेल एक रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2-13. जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया डीजे रामच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, आक्रमकतेचं षटक, ढुशूम ढुशूमचं षटक. पहिला बॉल, पहिला ढुशूम केलंय, बॉल गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगर मिठीमध्ये. रोहित पाटील आरपी टेक्स द कॅच अँड द फर्स्ट विकेट, सेकंड विकेट, थर्ड विकेट डाऊन. सनी दादा, पहिले दोन संघ जे सुपर 3 मध्ये गेलेत त्यांना कॉल करून घ्या. पहिल्या दिवसामध्ये आपण टीम अर्णव 11 मोठी जुई उरण पूर्व विभागातील एक दादा संघ पाहिला आणि कालच्या दिवसामध्ये टीम मोरा आपण पाहिला. आज कोणता संघ पुढे जाईल? पहिल्या पोलमधनं आपण टीम विंधणे या टीमला आपण पाहताय. आता या खालच्या पोलमधनं जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो 2 हात करेल. विंधणे या टीमच्या विरोधात खेळ करेल क्वालिफायर मॅचसाठी. इथे चांगला स्ट्रोक, चांगलं प्रॉपर कनेक्शन केलंय आणि बॉल जाईल तो अगदी सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाजाची दाहकता, त्याचं शॉट सिलेक्शन. लेट खेळलेत परंतु थेट खेळलेत, बॉलला मिडल केलं आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, जिथे धावा मिळाल्या 4. चार न रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 4-18. सन्मानजनक स्कोर म्हणजेच फायटिंग टोटल तुम्हाला उभारावी लागेल. या बॉलला मात्र नक्कीच कट केलाय. जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, चारीमुंड्या चित केलं, जागेवरूनच थांबवून ठेवलंय. गोलंदाजाची स्किल, त्याचं आर्ट, त्याचं सादरीकरण पाहता यात गोलंदाजाकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे हे ठळकतोय. नाव आहे किरण. याही वेळेला बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, फिल्डर तिकडे पोहोचतील, बॉलला झेल टिपण्याचा प्रयत्न करतील परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. थोडीशी चर्चा तिकडे होईल, साधा झोपा झेल, परंतु प्रयत्न तितक्याच चांगल्या जिकरीचे आपल्याला पाहायला मिळाले.
इन द एंड सुटलेला हा झेल अगदी धावा देऊन जाईल. 2 शेवटचा 1 बॉल टार्गेट इथं सेट होईल आणि जशी इनिंग संपेल आम्ही पुन्हा एकदा टीम विंधणे या टीमला सूचित करू की आपण सुद्धा तयार राहायचं आहे. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक एकच मिळणार आहे. एका बाजूला रोडपाली आणि त्यांच्या विरोधात टीम कलबे आपल्याला पाहायला मिळतीये. इथे मात्र किती मिळणार? 2 मिळाल्या. 2 रणसंख्या टार्गेट इथं सेट झाले 23 म्हणजे 22 धावा काढल्या गेल्या आणि 23 हे टार्गेट सेट झालंय. रोडपाली टीमला आता प्रयत्न मशागत करावी लागेल. रोहित, त्यानंतर ऋतिक, निखिल, बबल, परेश, शशी, राहुल चांगली स्टारकास्ट आहे, परंतु ज्या प्रतिभेसाठी ओळखला जातो रोडपाली संघ ती प्रतिभा मात्र आज एक्झिक्यूट करता आली नाहीये. तसं पाहिलं गेलं तर क्रिकेट हा वास्तविक खेळ आपण नेहमी म्हणत असतो आणि या वास्तविक खेळामध्ये परफॉर्मन्स हा तुम्हाला द्यावाच लागतो. परफॉर्मन्स जर का नाही झाला तर मात्र पाठीराखे हे नाराज होत असतात. अशा परिस्थितीमध्ये खेळातलं सौंदर्य दाटून ठेवण्यासाठी तुम्हाला मात्र एका योद्ध्यासारखं लढावं लागतं. फाईट द्यावी लागेल, फाईट करावी लागेल आणि शेवटपर्यंत झुंज ही द्यावी लागेल. काय घडेल एक्झॅक्टली या मॅचमध्ये, काय बिघडेल नेक्स्ट मॅचमध्ये, आपण पुन्हा एकदा विंधणे टीमला इन्व्हाइट करू. कॅप्टन आपण रेडी ठेवा. जसा सामना संपेल तसा करू आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस. सिद्धार्थनगर 11 आयोजित डी के ग्रुप चषक 2026 आज शेवटचा अंतिम अखेर फायनल डे. घड्याळामध्ये 4:12 झालेत. या मॅचमध्ये जिंकणारा संघ 2 हात करतील. पहिल्या पोलमधनं पुढे गेलेला संघ टीम विंधणे सोबत आणि जो जिंकेल तो जाईल सुपर 3 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये टीम आपण पाहिली अर्णव 11 टीम मोठीजवी आणि दुसऱ्या दिवसामध्ये टीम मोरा अशा उरण विभागातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले सुपर 3 मध्ये क्वालिफाय होत असताना. सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेले दोन्ही संघ म्हणजे तीनही संघ एकंदरीतच इथे उपस्थित राहतील. ते 3 संघादरम्यान आपण चिठ्ठ्या उडवू. एकाला मिळणार बाय. 2 संघांमध्ये होईल ती सेमीफायनल आणि जिथे आपण पाहताय की जो जिंकेल तो थेट पोहोचेल अगदी फायनलमध्ये. आणि तीनही स्पर्धकांना दरम्यान तिन्ही टीम्स दरम्यान आपण बक्षीस वितरण सोहळा हा करणार आहोत. कुणाला मिळणार बेस्ट बॅट बॉल फील्ड आणि कुणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल. एका बाजूला टीम कॅप्टन प्रसाद तर त्याच्या सोबतीनं वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ रायगड पेन द नेम इज मिस्टर सुशांत मोकल. रायगड भूषण सुशांत मोकल. रायगड भूषण हा पुरस्कार अगदी सहज मिळत नसो. त्यासाठी ॲज अ प्लेयर म्हणून तुम्ही क्रिकेटच्या किनार क्रीडांगणावर दाखवायला हवं ते खेळातलं सातत्य, ज्याला आपण म्हणतो ना की कन्सिस्टन्सी. आणि मिस्टर कन्सिस्टंट म्हणून त्याची एक महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याचा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राहिली आणि म्हणूनच अगदी त्याला मात्र महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा मिळालाय. आज मोठं नाव क्रिकेटच्या क्रीडांगणावर आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीमचे कॅप्टन प्रसाद, सोबतीनं सुशांत आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज कोणकोणते अस्त्र वापरतील, कोणते शस्त्र वापरतील,
कोणती स्ट्रॅटजी आखतील, कोणत्या प्लॅनिंग करतील आणि ती प्लॅनिंग कुठपर्यंत सक्सेसफुल होईल, हे संपूर्ण सामन्याचं चित्र आणि वर्णन आपल्याला काही क्षणामध्येच या सामन्याचं चित्र पाहायला मिळेल सुस्पष्ट होत असताना. बऱ्या अंशी या मॅचचं चित्र पलटवण्याची क्षमता असणारा षटक म्हणजेच पॉवर प्लेचे षटक. व्हॉलेंटियर्स म्हणजे ही ब्लॅक अँड व्हाईट जर्सी परिधान केलेले का? चला, आपल्या DK ग्रुपचे व्हॉलेंटियर्स, स्पर्धेचे व्हॉलेंटियर्स, आपापली जागा आपण घ्या. बाहेर चेंडू जात आहेत, त्या चेंडूंना लवकर मैदानामध्ये फेकून द्या प्लीज. आणि मैदानामध्ये कोणती अशी गोष्ट होऊ नये ज्यामुळे ज्या गोष्टीमुळे स्पर्धेला गालबोट लागेल. त्यामुळे सर्वच सह आयोजक, आमचे व्हॉलेंटियर्स, स्वयंसेवक जे आपण म्हणतो, त्यांनी सर्वांनी आपापली जागा घ्या प्लीज. चला, घाई करूया. पंच सज्ज आहेत, सज्ज आहे आमची टेक्निकल टीम, सज्ज आहेत आमचे गुणवान गुणलेखक मंथन पाडेल. अँड वी आर ऑल सेट टू रिझम द सेकंड इनिंग ऑफ दिस मॅच. धावा काढायच्या आहेत त्या 23 आणि 23 धावा डिफेन्स करण्यासाठी पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर शशी जाधव. शशी आणि पहिलाच बॉल, प्रीमिडिएटेड स्ट्रोक, नी बेंड, वेट ट्रान्सफर, स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला मिस टायमिंग, चौकार. छान संगीत आहे बघा. हे गाणं जेव्हा लॉन्च झालं, सुपरहिट झालं, तेव्हा आनंद शिंदे यांच्यासोबत एक इंटरव्ह्यू झाली होती. त्यांना विचारलं होतं की हे तुमचं हे जे गाणं आहे ना, हे जे संगीत आहे, हे इथपर्यंत रसिक प्रेक्षकांना आवडेल, त्याला इतकी TRP भेटेल, हे तुम्हाला वाटलं होतं का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की आपण आपलं काम कार्य करत राहायचं, रसिक प्रेक्षक मात्र त्यांना दाद देतील. नक्कीच दाद दिली रसिक प्रेक्षकांनी, मराठी जनतेनं या गाण्याला मात्र नक्कीच पसंती दिली. आजही हे गाणं नक्कीच तितक्याच ताकदीनं वाचताना, गाजताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज पुन्हा एकदा मैदानामध्ये जसे फलंदाज आतमध्ये गेले, त्याच्या बॅटमधून आलेला पुलचा पॉवरफुल स्ट्रोक, समीर गेट्स ऑफ द मार्क. 4 अकाउंट ओपन केलं समीरनं. रणसंख्या पोहोचली आहे ती 8 या आकडावर. 23 काढायचे आहेत, 8 त्रिक 24, जे अजूनही धावसंख्या काढायची आहे ती 15. येणारे षटक, या षटकामधील उर्वरित 3 म्हणजे 15 चेंडूमध्ये 15 धावा. अतिशय सोपं असं टार्गेट आहे. या टार्गेटला कठीण करायचं आहे तर गोलंदाजी टिचून मारा करावा लागेल. पुढे आले, स्टेप आउट झाले आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. मोहम्मद अझरुद्दीनची आम्हाला आठवण आली. क्लिअर केलं ते स्वीपर कव्हर, डीप कव्हर आणि आलेला हा समीरचा पेटन ब्रँड आणि त्याचा ट्रेडमार्क दाखवणारा चौकार. 4-4 रणसंख्या 12वर. आता काढायचे आहेत 14 चेंडू आणि फक्त 11 धावांची गरज. 23 टार्गेट, धावा झाल्या 12. रोडपाली टीमकडे जबरदस्त दडपण. दडपणाखाली ही गोलंदाजी करणं सोपं नव्हतं. इथे विकेट गमावलीये. गोलंदाजाचं करूया आपण कौतुक. 2 चौकार खाल्यानंतर त्यानं केले कमबॅक. अजून एक विकेटचं पतन. 12 या आकड्यावर दुसरा फलंदाज बाद. बॅटिंग करणारी टीम गावदेवी कळवे.
कलवे पेन म्हटलं की मग मोठी स्टारकास्ट आहे. सुशांत मोकल, प्रसाद पाटील, किरण पाटील, रोहित पाटील, अजिंक्य पाटील, अजय पाटील, समीर पाटील, जो नुकताच बाद झाला विशाल पाटील, अजून एक विशाल पाटील. मोठी स्टारकास्ट आहे. बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे, डेप्थ आहे. परंतु आता मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमनं सुद्धा सांगितलं की आम्ही इतक्यात हार मानणार नाहीये. गोलंदाजी चांगली जर का केली, अजून एक दोन जर का विकेट्स घेतले ना, तर काहीसं कमबॅक करता येईल टीम रोडपाली या टीमला. पनवेल विभागाला ते बिलॉंग करतात. आज उरण टाकीगाव, उरण कोठनाका या क्रीडांगणावर ते खेळ करतायत. हाही बॉल हलवार पद्धतीनं रिलीज केलाय, फसवलंय, चकवलंय, गर फिरवलंय. आलेला हा पहिला शेवटचा डॉट बॉल आणि डॉट बॉलला सांगता होईल पहिल्या षटकाची रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 12 या आकड्यावर. अजूनही काढायचे त्या 11. येणारे चेंडू असतील 12 मध्ये काढायचे त्या 11. फलंदाजी दादा 3 पंच आम्ही पाहिले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी. एकही कॉन्ट्रावर्सी नाहीये, एकही एरर नाहीये, एकही ऑब्जेक्शन नाहीये, एकही मैदानावर घडलेल्या एकही गोष्टीची चर्चा नाही, किंबहुना कंप्लेंट नाहीये. म्हणजे पंचांचं जे यश आहे ना, हे आपल्या स्पर्धेचं सुद्धा यश आहे आपण म्हणूया. आणि पंचांचं सुद्धा गोड कौतुक आपण करतोय. आज आमचे मुख्य पंच प्रशांत माळी सर, राजेंद्र घरत सर आणि आज संतोष परदेशी सर पाहायला मिळत आहेत. नाही पण उरणवाल्यांनी गुरु आणि शिष्य त्यांना भरपूर प्रेम दिलंय. जसं पनवेलनं दिलंय, जसं रायगडने दिलंय, तसं आता उरणनी सुद्धा आम्हाला भरपूर प्रेम दिलंय. जेव्हा जेव्हा मायेनं आम्हाला बोलवतात तेव्हा तेव्हा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो सो येण्याचा. इथे मात्र धावा मिळतील 2. जिंकण्यासाठी सोपं झालं टार्गेट. 23 धावा होत्या, धावा झाल्या त्या 17 आणि आता काढायच्या त्या फक्त इन मेन सिंगल डिजिटमध्ये 6 काढायचे आहेत. 10 चेंडू 6 धावा. आणि धोनी स्टाईलनं या मॅचला ऑलमोस्ट क्लिअर केलंय. विजयाची अतिशय पुष्पहार अर्पण करत असताना बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी, कलवे आणि अगदी आपण पाहिलं तर रोडपाली या टीमचा झालेला हा पराभव. आम्ही टीम कॅप्टन ऑफ विंधने या कॅप्टनला इन्व्हाइट करू टॉससाठी. धावत पळत जिथे तुम्ही कुठे असाल लगेच या आणि लगेच आम्ही विनंती करू टीम कॅप्टन ऑफ टीम पेन कलवे